तुमच्याही शेडवरती जर पक्षी अचानक आजारी पडत असतील किंवा त्यांची मॉर्टॅलिटी होत असेल किंवा पक्षी कमकुवत होत असेल, त्यांची वाढ होत नसेल, तर यामागचे कारण काय आहेत याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हालाही का आजारी पडत आहेत किंवा आपल्या शेडवरती पक्षीची वाढ चांगली का होत नाही याचे कारण समजून जाईल. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर सर्वात मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या पक्षी शेडवरती असलेली स्वच्छता. आपल्याला आपल्या शेडवरती जो का आपला शेड आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे. स्वच्छ म्हणजे नेमकं काय करायचं आहे, जे काय आपले पाण्याचे भांडे आहेत, तर तुम्ही पाहू शकता की आपल्या शेडवरती पहा की जे काय आपले पाण्याचे भांडे आहेत ते आपले पक्षी यावरती बसून जे काय घाण करतात, तर अशा प्रकारे आपले पाण्याचे भांडे घाण होतात आणि तेच पाणी आपण पक्ष्यांना पाजतो किंवा आपण बाहेर असतो किंवा स्वच्छता वेळेवर करत नाही, तर त्यामुळे हे घाण पाणी पक्षी पितात. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, जेणेकरून आपल्याला समजून येत नाही की पक्ष्यामध्ये हा आजार कशामुळे येत आहे. किंवा वातावरण तर आपल्याकडे चांगले असते पण आपले पक्षी आजारी पडतात किंवा त्यांची वाढ होत नाही. तरी पाहू शकता तुम्ही, अशाही प्रकारे जर आपल्या शेडवरती घाण होत असेल किंवा खाद्याचे भांडे किंवा पाण्याचे भांडे, खाद्याच्या भांड्यावरती पक्षी वर बसून त्यामध्ये घाण करतात, तर आपल्याला काय करायचं आहे की दिवसातून 2 ते 3 वेळेस या भांड्यांची स्वच्छता करायची. जेव्हा आपण कोंबड्यांना खाद्य टाकणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला भांडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत, पाण्याचे भांडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आपल्याला दिवसाची सुरुवात ही भांड्याच्या स्वच्छतेपासूनच करायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या शेडवरती जे काही पक्ष्यांना आजार येणार आहेत तर ते आजार येणार नाहीत. त्याचबरोबर आपण आपल्या शेडमध्ये कुठेही प्लॅस्टिकची कॅरी बॅग किंवा पोते वगैरे टाकायची नाही, जेणेकरून आपले पक्षी ते खाणार नाहीत. त्यामुळेही आपल्या पक्ष्यांची मॉर्टॅलिटी वाढते. जेव्हा पक्षी ते कॅरी बॅग, प्लॅस्टिक किंवा ते पोत्याची दोरे खातात तेव्हा ते त्यांना पचत नाहीत. त्यामुळे पक्षी खाद्य कमी खातो, कमकुवत होतो व त्याची हळूहळू मॉर्टॅलिटी किंवा मर पावतात. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या शेडवरती जो का आपलं शेडमध्ये जो काही येणारा वारा आहे, व्हेंटिलेटर आहे म्हणताना, आपल्या शेडवरती जे वातावरण आहे तर ते वातावरण कोरडे आणि स्वच्छ राहिले पाहिजे. हवा आपल्या शेडमध्ये खेळती राहिली पाहिजे, जेणेकरून पक्ष्यांना ताजी हवा भेटेल, पक्षी निरोगी राहील. जर आपण आपल्या शेडवरती जर हवा खेळती नाही ठेवली तर आपल्या शेडमध्ये अमोनिया गॅस तयार होतो. त्यामुळे पक्ष्यांना सर्दीचे प्रमाण वाढते, पक्षी आजारी पडतात, वेगवेगळे आजार होतात आणि पक्ष्यांची मॉर्टॅलिटीचे प्रमाण जास्त वाढते. तर आपल्या शेडवरती अमोनिया गॅस तयार कसा झाला आहे, कसे ओळखायचे? जेव्हा आपण आपल्या शेडचे पडदे उचलतो किंवा वर करत असतो सकाळच्या वेळेस, तेव्हा आपले डोळे जळजळ करतात. त्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपल्या शेडमध्ये अमोनिया गॅस तयार झाला. शक्यतो हा गॅस आपल्या शेडवरती तयार होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आपण घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेडवरती जे पक्षी आहेत ते मरणार नाहीत. अमोनिया गॅस जर एकदा तयार झाला तर त्यानंतर जे काही आजार होणार आहेत तर ते आपल्याला कवर करणं खूप अवघड होऊन जातं. त्यावरती आपल्याला मग औषधांचा खर्च वाढतो, पक्ष्यांची मॉर्टॅलिटी ते पक्ष्यांची वाढ कमी होते, पक्षी कमकुवत होतात. त्यामुळे आपले शेड काय आहे ते लॉस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आपल्याला आपल्या शेडवरती स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या वेळेस जर आपल्याला पक्ष्यांना जेवढं काय आपलं खाद्य किंवा पाणी आहे ते जेवढं ताजं देता येईल तेवढं आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून जी काय आपली पक्ष्यांची हेल्थ आहे ती बिघडणार नाही आणि आपले जे काही पक्षी आहेत ते निरोगी राहतील. त्याचबरोबर आपण पक्ष्यांना काय केलं आहे की अशा प्रकारचे विळू आपल्या शेडमध्ये बांधलेले आहेत, जेणेकरून रात्री पक्षी यावरती बसतील. आणि गावरान कोंबड्यांची एक ही सवयच असते की पक्षी खाली जास्त बसत नाही, तर अशा प्रकारे आपले शेडमध्ये आपण विळू बांधून घेतलेले आहेत. हळूहळू जसे हे पक्षी मोठे होतील तसे आपण आपल्या शेडवरती यांची विळूंची संख्या जास्त बांधणार आहे, जेणेकरून सर्वच पक्षी यावरती बसून राहतील. त्याचबरोबर आपल्याला काय होते याच्यामुळे की साप, विंचू जे काय इतर प्राणी आहेत त्यांच्यामुळे आपल्या पक्ष्यांना धोका होणार नाही. तर त्यामुळे आपण हे विळू आपल्या शेडवरती बांधून ठेवले आहेत. तर तुम्ही तुमच्या शेडवरती पक्ष्यांचे नियोजन किंवा स्वच्छता राखण्यासाठी काय काय उपाय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोणी आपल्या मित्रांना
जर कुक्कुटपालनामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला मदत होईल. धन्यवाद.